जो शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलाय, जी अवलाद शेतकऱ्याच्या पोटची आहे, तोच हे काम सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यासाठी करू शकतो. ते तुकाराम मुंडे साहेबांनी करून दाखवलंय. आणि असला माणूस मुख्यमंत्री व्हावा अशी आमची वारकऱ्यांची फार इच्छा आहे. मुंडे साहेब जे करतात त्या पद्धतीने बाकी अधिकाऱ्यांना पण त्यांनी आदेश द्यावे की जसे मुंडे साहेब करतात ते सगळ्यांनी करावं, म्हणजे आपला महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पुढे जाईल. आणि त्यांनी सरसकट जरी त्यांनी कर्जमाफी केली असली तरी खरोखर जो पिचलेला रचलेला काढलेला जो शेतकरी ना तो समाधानकारक नाही. तो कधी तुकाराम मुंडे सारखं जे इतर प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा. सारखे रोग होतात, त्यामुळं मुंड्यासारखे माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे. कलियुगातले माऊली तुकाराम माऊली. रामकृष्ण हरी मंडळी सध्याला पंढरपूरच्या दिशेनं वारी प्रस्थान करत आहे. परंतु सध्याला साधे बातमी बघायची म्हणून साधा टीव्ही जरी चालू केला तर त्या ठिकाणी आपल्याला एकच बातमी बघायला मिळते, ते म्हणजे अहिल्यानगरमध्ये 20,000 लिटर दूध सापडलं, संभाजीनगरमध्ये 40,000 सापडलं, सातारामध्ये काय सापडलं, याला फक्त एकच कारणीभूत माणूस आहे, ते म्हणजे तुकाराम मुंडे साहेब. आणि आज तुम्ही वारीमध्ये बघू शकताय तुकाराम मुंडे साहेबांच्या पताका या ठिकाणी वारकरी घेऊन आले. इथं लिहिलंय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तुकाराम मुंडे साहेब. अशा खरं तर वारकऱ्यांच्या भावना या ठिकाणी आहेत. खरं तर हे सगळं नेमकं चाललंय कशामुळे आपण वारकऱ्याकडून जाणून घेऊया. साहेब नेमकं काय प्रकार आहे मुंडे साहेबांच्या पताका तुम्ही घेऊन आलाय तर? मुंडे साहेबांमुळं आज हे या ठिकाणी भेसळ असणार दूध असन, तुमचं श्रीखंड असेल किंवा मावा असेल किंवा मग दुग्धजन्य जेवढे पदार्थ आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी भेसळ होतं. त्या भेसळमुळं 75% शाकाहारी लोकांना कॅन्सर सारखे रोग होतात. त्यामुळं मुंड्यासारखे माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे, तरच आपल्या महाराष्ट्राची जनता सुखी जगू शकते. काय ते मुख्यमंत्री नेते की काय ते? आणि असला माणूस मुख्यमंत्री व्हावा अशी आमची वारकऱ्यांची फार इच्छा आहे. मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य आहे, पण मला सुद्धा असं वाटतं मी जरी पवार साहेब अजित पवार गटाचा जरी माणूस असतो ह्याचा जिल्हा परिषद सदस्य, तरी मला सुद्धा वाटतं की मुंड्यासारखा माणूस आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा, त्यामध्ये आपली महाराष्ट्राची जनता सुखी राहील. जनता सुखी राहील. आषाढी वारीचा आरतीचा मान मुंडे साहेबांना मिळावा असं वाटतं का? वाटतं ना मुंडे साहेबांनाच भेटला.